दरवेळी मुलांना काहीतरी गोड खायचं असतं, पण आपण हेल्दी ऑप्शन शोधत असतो ना, म्हणूनच स्वामीज किचनवर आपण एक खास हेल्दी रेसिपीज फॉर किड्स ही सीरीज सुरू केली आहे. आणि त्यातीलच आजची एक सुपर हेल्दी रेसिपी आहे. ना साखर, ना गूळ, फक्त खजूर आणि ड्रायफ्रुट्सचे न्यूट्रिशियस लड्डू. चला लगेच बनवायला सुरुवात करूया. तर या हेल्दी लड्डू बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप काजू, 1 कप बदाम आणि 1 कप अक्रोड घेतले आहे. सर्व मी 1 कपच्या प्रमाणात घेते आहे आणि 1 कप मखाणे सुद्धा घेतले आहे आणि या मखाण्यामुळे ना लड्डू अजून न्यूट्रिशियस बनतात आणि ना इथं मी अर्धा कपच पिस्ता घेतलाय कारण हा पिस्ता माझ्याकडे खारा होता त्यामुळे ना अर्धा कपच घेतलाय आणि सोबतच गोडवा वाढवायला मी 1 कप अंजीर सुद्धा घेतले आहे. आणि इथं बघा दुसऱ्या ताटात मी 1 कप खारीक पावडर घेतली आहे, 1 कप खोबरं घेतलं आहे, किसून घेतलेलं खोबरं 1 कप घेतलं आणि 1 कप ना पंपकिन सीड्स घेतले आहे. तुमच्याकडे अजून पण दुसऱ्या कुठल्या सीड्स असतील तर तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि आपल्या लड्डूला नॅचरल गोडवा मिळावा म्हणून इथं मी खजूर वापरणार आहे. तर इथं आपण साखर नाही आणि गूळ सुद्धा वापरणार नाही. फक्त खजूर टाकूनच हे लाडू बनवणार आहे. आता सगळे ड्रायफ्रुट्स ना आपण हलके तुपात परतून घेऊया. तर बघा सर्वात आधी ना इथं पॅनमध्ये मी थोडंसं 2 चमचे तूप घातलं आणि त्यात बदाम घालून छान परतून घेते आहे. बदाम ना थोडे हार्ड असतात त्यामुळे ना आधी छान रोस्ट करून घ्यायचे. थोडा वेळ लागतो बदाम रोस्ट व्हायला म्हणजे परतून घ्यायला म्हणून ना मी इथं बदाम परतून घेते आहे. तर 5 मिनिटं हे बदाम छान तुपामध्ये परतून घ्यायचे मीडियम गॅसवर आणि लक्षात ठेवायचं की सगळे ड्रायफ्रुट्स ना आपण मीडियम गॅसवरच परतून घ्यायचे आहेत. आता बघा बदाम परतून झाले. आता ते एका परातीत काढून घेते आणि परत ना 2 चमचे तूप घालून काजू आणि अक्रोड मी इथं सोबत भाजते आहे बघा. तर हे पण छान मीडियम गॅसवर परतून घ्यायचे आहेत. हे सगळे ड्रायफ्रुट्स ना तुपात छान भाजले की त्यांचा फ्लेवर खूपच छान येतो आणि जास्त रोस्ट करू नका. फक्त हलका रंग बदलला की पुरेसा आहे. आणि हे बघा बदाम आणि काजू ना दोन्ही मुलांसाठी खूप इम्पोर्टंट आहेत. बदाम मेमरी आणि ब्रेन डेव्हलपमेंटसाठी मदत करतात आणि काजू हेल्दी फॅट्स आणि एनर्जी देतात. आणि अक्रोड म्हणजे तर ब्रेनसाठी सुपर फूड आहे. म्हणूनच मी हे ना नक्की ॲड करते. आणि तसंही अक्रोडमध्ये ना ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतात, जे मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी खूप उपयोगी पडतात. म्हणून हे लड्डू ना मुलांसाठी परफेक्ट आहेत. आता मखाने हलकेसे रोस्ट करून घेऊया आणि मखाने ना खूप न्यूट्रिशियस असतात. कॅल्शियम आणि एनर्जी दोन्ही देतात. म्हणून हे लड्डू ना मुलांसाठी अजून परफेक्ट बनतात. आता बघा, इथे मी थोडे मनुके सुद्धा ॲड करते आहे. थोडंसं तूप घालून मनुके सुद्धा परतून घेऊया आणि मनुक्यांमुळे ना नॅचरल स्वीटनेस येते आणि मुलांसाठी एनर्जी पण मिळते. थोडे मनुके ॲड केल्यामुळे ना लड्डू अजून टेस्टी आणि नॅचरली स्वीट होतात. त्यामुळे मी मनुके सुद्धा घालते आणि माझ्याकडे होते सुद्धा. त्यामुळे थोडे मनुके घेतले आहेत. आता इथे मी ना अंजीर थोडं ॲड करते आहे. ते पण थोडं परतून घेऊया आणि अंजीरमध्ये ना आयर्न आणि फायबर भरपूर असतात. त्यामुळे मुलांना ना स्ट्रेंथ मिळते. आणि अंजीरमुळे ना लड्डूला नॅचरल गोडवा आणि एक्स्ट्रा न्यूट्रिशन मिळते आणि तसंही बघा इथं सगळे ना असे इन्ग्रीडियंट आहे, की ज्यामुळे ना आपल्या लड्डूला नॅचरल गोडवा येणार आहे. त्यामुळे ना साखर किंवा गूळ हे सगळं घालायची गरजच पडत नाही. त्यामुळे हे लड्डू ना अजूनच हेल्दी होतात. म्हणून ना आपण खजूर आणि जे नॅचरल गोड इन्ग्रीडियंट आहे तेच घेतले आहे. आता आपण ना 1 कप खोबरं आहे ते सुद्धा छान असं सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. इथं बघा थोडंसं सोनेरी झालं, की हे परत त्याच परातमध्ये काढून घ्यायचं आहे. आता खोबरं परतून झालं, की परत थोडं 2 चमचे तूप घालायचं आणि खारीक पावडर हलकीशी परतून घ्यायची आहे. अगदी असं गरम करून घ्यायची आहे फक्त. आणि इथं ना खारीक पावडर ऑप्शनल आहे. तसं पण आपण खजूर यूज करणार आहे लड्डूमध्ये. त्यामुळे ना खारीक पावडर नाही घेतली तरीही चालते. पण माझ्याकडे अवेलेबल होती त्यामुळे मी खारीक पावडर सुद्धा घालते आहे आणि खारीक पावडरमध्ये ना आयर्न असतं, त्यामुळे ना एनर्जी मिळते मुलांना आणि आपण जे खोबरं घेतलंय ना त्यामुळे ना लड्डूची टेस्ट अजून छान होईल. ट्रेडिशनल टेस्ट येईल आपल्या लड्डूला आणि टेक्स्चर सुद्धा खूप छान येते. त्यामुळे खोबरं सुद्धा थोडं घालायचं आणि आता बघा इथं मी ना पंपकिन सीड आणि पिस्ता जे आहेत ना, ते नाही परतून घेत आहे कारण ते ऑलरेडी रोस्टेड आहेत, म्हणून मी ते नाही परतलं. आता ना जो गरम पॅन असतो ना, त्यामध्येच आपण आपले जे खजूर आहेत, ते हलकेसे परतून घ्यायचे आहेत. गॅस ऑन करून नाही परतायचा आहे. फक्त गरम पॅनमध्ये हे 10 मिनिटं ठेवायचे आहेत. त्यामुळे थोडेसे नरम होतील आणि मिक्सरमध्ये लगेच बारीक होतील. आता सगळं छान रोस्ट होऊन ना रेडी झालं आहे. आता एक-एक करून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे
आणि हे जे आपण मिक्सरला फिरवतोय ना, ते जास्त जाडसर ठेवू नका. नाहीतर मुलांना ना लड्डू खाताना कंटाळा येतो. म्हणून थोडंसं बारीक करूनच घ्यायचं आहे. अगदी हलकसं जाडसर ठेवायचं आहे. आता बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये एक-एक घालून ना मी बारीक करून घेते आहे. आता हे असं सर्व बाकीचं मी बारीक करून घेते मिक्सरमध्ये फिरवून. आई म्हणून ना आपण नेहमी विचार करत असतो, की मुलांना काहीतरी हेल्दी आणि होममेड द्यावं. म्हणून हे सुपर हेल्दी ड्रायफ्रूट लड्डू ना विदाऊट शुगर, विदाऊट गूळ आहेत. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही हे लाडू ना मुलांना स्कूलला जाण्याआधी एक छोटं एनर्जी स्नॅक म्हणून पण देऊ शकता किंवा स्कूलमधून आल्यावर भूक लागली, की हे परफेक्ट हेल्दी ऑप्शन आहे. हे लाडू ना मुलांसाठी एनी टाईम स्नॅक आहे, कारण स्कूलला जाण्याआधी किंवा स्कूलनंतर दोन्ही वेळेस हेल्दी आणि टेस्टी ऑप्शन आहे. इथं बघा सगळे ड्रायफ्रुट्स मी एक-एक करून मिक्सरला फिरवून घेते आहे आणि एकाच भांड्यामध्ये काढून घेते आहे. सर्व आता हे पावडर मिक्स करून घ्यायची आहे आणि लास्टला नंतर आपल्याला खजूर फिरवून घ्यायचे आहेत. तर इथं बघा आता अंजीर घालून मी अंजीर पण मस्त मिक्सरला बारीक करून घेतले आणि इथं बघा सर्व मी ना सर्व इन्ग्रीडियंट एका भांड्यामध्ये जमा आता ही खारीक पावडर आहे ना, थोडीशी जाडसर आहे. त्यामुळे ना एकदा मी मिक्सरमध्ये फिरवून घेते आणि याच भांड्यामध्ये काढून घेते. आता इकडे ना आपले खजूर ना हलकेसे नरम झाले आहेत, कारण मी गरम पॅनमध्येच ठेवलं होतं. त्यामुळे आता छान नरम झाले आहेत. ते पण मिक्सरला फिरवून घ्यायचे आणि या ड्रायफ्रूटमध्ये ॲड करायचे. तर इथं ना तुम्ही थोडीशी ही ड्रायफ्रूट पावडर टाकून सुद्धा खजूर फिरवून घेऊ शकता. त्यामुळे ना भांड्याला जास्त चिटकत नाही. तर इथं बघा खजूर छान बारीक करून याच्यामध्ये मिक्स करायचे आहे आपल्याला. आता जे राहिलेले खजूर आहेत ते सुद्धा असेच मी मिक्सरला फिरवून घेते आणि नंतर हे ड्रायफ्रूटमध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताने आपल्याला. आणि इथं ना या लड्डूमध्ये खजूर हा या लड्डूचा ना मेन बेस आहे. कारण तो ना नॅचरल स्वीटनेस देतो आणि खजूरमध्ये ना आयर्न भरपूर असतं. त्यामुळे मुलांना दिवसभर ॲक्टिव्ह ठेवतं. राहिलेले जे खजूर होते ना, ते सुद्धा मिक्सरला बारीक करून घेतलं आणि आता या ड्रायफ्रूटमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ही जी ड्रायफ्रूटची पावडर आहे त्याच्यात हाताने छान एकजीव करून घ्यायचं आहे, आपलं जे खजूर आहे ते. थोडा वेळ लागतो हाताने मिक्स करायला. तुमच्याकडे जर वेळ नसेल ना, थोडंसं परत एकदा मिक्सरला हलकसं थोडं-थोडं मिश्रण ना, एकदम हलकसं 1 सेकंदसाठी परत एकदा खजूर आणि जे ड्रायफ्रूट पावडर आहे ना, ते परत एकदा मिक्सरला फिरवून घेऊ शकता. नाहीतर हाताने सुद्धा केलं तरी चालतंय. इथं बघा आता व्यवस्थित खजूर मिक्स झाला आहे, एकजीव झाला आहे सगळ्या ड्रायफ्रूट पावडरमध्ये. आता छान असे छोटे-छोटे लाडू वळून घ्यायचे. मुलांना बाहेरचे जंक स्नॅक्स देण्यापेक्षा ना, हे होममेड लड्डू खूपच सेफ आणि हेल्दी आहेत आणि आई म्हणून आपल्याला असं हेल्दी ऑप्शन नेहमी हाताशी असणं गरजेचं आहे. आणि मुलं पण हे लाडू ना खूप आवडीने खातात. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. घरी सगळ्यांना नक्की आवडतील. आणि हे लाडू ना बनवायला सुद्धा खूप सोपे आहेत आणि घरातच हेल्दी स्नॅक्स तयार होतो. मुलांसाठी एव्हरीडे स्नॅक म्हणून ना एकदम परफेक्ट आहेत. आता इथं बघा आपला दुसरा लाडू सुद्धा तयार होतो आहे. असं एका मुठीत जेवढं मिश्रण बसेल ना, तेवढा एक छोटा लाडू करायचा. आता बघा दुसरा लाडू सुद्धा तयार झाला आहे. आता असेच बाकीचे लाडू तयार करून घेऊया. बघा किती मस्त लाडू तयार झाले. टेक्स्चर पण खूप छान आलाय. वाह! आपले सुपर हेल्दी ड्रायफ्रूट लाडू एकदम परफेक्ट तयार झाले आहेत. आता मी हे छान प्लेटमध्ये अरेंज करते आणि बघा ना साखर, ना गूळ तरीही एकदम टेस्टी आपले हे लाडू तयार आहेत. हे होममेड आणि न्यूट्रिशियस स्नॅक्स तुम्हीही तुमच्या मुलांना नक्की बनवा आणि इथं बघा किती छान दिसतायत ना आपले लाडू. तुमची मुलं सुद्धा नक्की एन्जॉय करतील. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. आता इथं बघा एक लाडू मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते आणि इथं बघा किती परफेक्ट लाडू तयार झाला आहे. जर तुम्हालाही ही हेल्दी ड्रायफ्रूट लाडू रेसिपी आवडली असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा आणि स्वामीज किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच हेल्दी रेसिपीजसाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.